माझ्या सहित अण्णाभाऊ साठेंचे भक्त असलेले आपण सगळे माता पिता, बंधू भगिनी आणि मित्रमैत्रिणींनो, सर्वप्रथम मीही अण्णाभाऊ साठेंना माझा त्रिवार मुजरा करतो. आणि मग तसा अण्णाभाऊ साठे, त्यांचं व्यक्तिमत्व, त्यांचं सर्व साहित्य, त्यांची ह्या देशाकरताची तळमळ, या सर्वाला त्रिवार मुजरा केल्यानंतर तुम्हा सर्वांना नमस्ते आणि सर्वांना सर्व काळ सर्व शुभेच्छा. माझ्या मनामध्ये अण्णाभाऊ साठेंच्या बद्दलचा नितांत आदर माझ्या लहानपणापासून होता. अगदी लहानपणी पुण्याच्या कसबा पेठेत लहानाचं मोठं होताना मला अण्णाभाऊ साठेंचं साहित्य वाचायला मिळालं. त्यामध्ये आजपर्यंत लक्षात आहे, आता ह्या गोष्टीला 55 वर्ष होऊन गेली असतील जास्तीच म्हणजे, पण साधू, फकीरा, पुढे ज्याच्यावर चित्रपट निघाला असा वारणेचा वाघ, या सगळ्या कादंबऱ्या मी लहानपणी वाचल्या आणि त्या वाचतानाच मनापासून आवडून गेल्या. अण्णाभाऊ साठे आपले वाटायला लागले आणि पुढे मोठा झाल्यानंतर जेव्हा मीही एक भारत देशाचा कार्यकर्ता म्हणून वावरू लागलो, तेव्हा मला अण्णाभाऊ साठेंचं इतर सर्व कर्तृत्व डोळ्यासमोर आलं, अधिक कळत गेलं आणि त्यांनी मी जो म्हणालो की त्यांच्याबद्दलचा भक्तिभाव मनामध्ये तयार झाला. एक स्वातंत्र्य सैनिक, एक थोर समाज सुधारक, अण्णाभाऊ साठेंचा शिवाय नंतरच्या संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये महत्त्वाचा वाटा आहे. त्या संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा वग म्हणून त्यांनी एक लिहिला, ज्याची सुरुवात आहे, माझी मैना गावाकडं राहिली. एकदम ऐकायला पहिल्यांदा सुरुवात केल्यानंतर वाटतं की हे प्रेमगीत असावं, खास ग्रामीण शैलीतलं हे प्रेमगीत असावं, पण तसं नसून बघता बघता त्याचं रूपांतर होतं की गावाकडे राहिली. आणि ती का राहिली तर अजून संयुक्त महाराष्ट्र झाला नाही. तेव्हा या संयुक्त महाराष्ट्राचे सुद्धा शाहीर असे अण्णाभाऊ साठे तुमचे, आमचे, आपले सर्वांचे आहेत. त्यांच्या कर्तृत्वाला, त्यांच्या स्मृतीला आजच्या या जन्मतिथीनिमित्त मी वंदन करतो. आपण अनेकदा म्हणतो की अशांच्यातल्या कर्तृत्वाचा एक अंश जरी आपल्यामध्ये आला तरी आपलं कर्तृत्व वाढायला त्यांनी मदत होणार आहे. तेव्हा अण्णाभाऊ साठेंना माझा त्रिवार मुजरा. मग आता या दलित स्वयंसेवक संघाच्या व्यासपीठावर असलेल्या सर्वच माता पिता, बंधू भगिनी आणि मित्रमैत्रिणींनो, पहिला माझा असतो सर्वांना मनापासून नमस्ते. सध्या विशेषतः या कोरोनाच्या दिवसामध्ये पुन्हा पुन्हा सांगायची वेळ येते की आता कोरोना म्हणजे शेख्यांनी कोरोना एकाकडनं दुसऱ्याकडे जाईल अशा सगळ्या भीतीमुळे जगाने पण भारताचं हे नमस्ते स्वीकारलं. आपलं आपणच कधी विसरत नाही ना, हे आपण पाहायला पाहिजे. त्यामुळे नमस्ते म्हणजे माझ्यातलं चैतन्य तुमच्यातल्या चैतन्याला नमस्कार करीत आहे. हे सगळं त्या एका वाक्यात येतं. हे सगळं त्या एका वाक्यात येतं. माझ्यातलं चैतन्य तुमच्यातल्या चैतन्याला नमस्कार करीत आहे. आणि मग त्या एका वाक्यात सुद्धा किती ब्रह्मांड सगळं साठलेलं आहे. तर मुळामध्ये सर्व विश्व हे एकाच चैतन्याचा आविष्कार आहे. सर्वत्र तेच चैतन्य भरलंय आणि आपण प्रत्येक जण त्या चैतन्याचाच अंश आहोत, म्हणजे समान आहोत. माणसा माणसातली समता याहून जास्त सुंदर पद्धतीने सांगता येते असं मला वाटत नाही. हे सगळं त्या एका नमस्ते मध्ये येतं. म्हणून मित्रहो, सर्वांना माझा मनापासून नमस्ते. आणि मग त्या नमस्तेच्या पाठोपाठ असतात सर्वांना सर्व काळ सर्व शुभेच्छा, की ज्या मुळात सतत माझ्या मनात आहेतच. पण आज मला ही एक प्रकारे दलित स्वयंसेवक संघाने संधी दिली आणि अण्णाभाऊ साठेंचं ज्याला नाव आहे त्या व्याख्यानमालेचाही शेवट
उद्या आता अण्णाभाऊ साठेंची जन्मतिथी, तर आज संध्याकाळी त्याचा समारोप. त्याला मला दलित स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते दादासाहेब सोनवणे यांनी अतिशय प्रेमाने निमंत्रण दिलं. मी त्या प्रेमाचा उतराई व्हायला म्हणून आनंदाने म्हटलो की येतो. म्हणजे आता हे कोरोनामुळेच, पण तुमच्याशी हे असं बोलता येतंय, हे सुद्धा टेक्नॉलॉजीचं भाग्य की फेसबुक लाईव्ह करून मी तुमच्याशी बोलू शकतोय. त्यानिमित्त सर्वांपर्यंत पोचत्या करतो. त्या सर्वांना सर्व काळ सर्व शुभेच्छा. आता मला जेव्हा विचारण्यात आलं कोणत्या विषयावर बोलाल, तेव्हा मी बराच विचार करून आत्मनिर्भर भारत असा विषय दादासाहेबांना सुचवला की मी म्हणलो मी या विषयावर बोलीन. त्याचं मित्र हो, मी हा विषय का बोललो याचं मला तरी वाटणारं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे की मला कळलेलं आहे की स्वतः अण्णाभाऊ साठेंच्या स्वप्नातला महाराष्ट्र किंवा उद्याचा हा भारत देश कसा असावा, तर त्याचं सुद्धा वर्णन मग आत्मनिर्भर भारत असंच आहे. त्यामुळे मी म्हणालो की मी आत्मनिर्भर भारत या विषयावर बोलीन. फक्त जे ऐकतायत त्या श्रोत्यांना मी जाणीव करून देतो की कृपया काहीशी मनाची तयारी करून बसा. याचं कारण मुख्यतः अर्थशास्त्र, म्हणजे देशाच्या पंतप्रधानांनी 12 मेला ही आत्मनिर्भर भारतची व्हिजन मांडली आणि पॅकेज त्याचं जे आउटलाईन मांडली, आणि त्याच्यानंतरचे 5 दिवस अर्थमंत्री निर्मला सीतारमण ते पॅकेज काय आहे ते सगळं मांडत होत्या. आता हे सगळं मी सारांश रूपाने साधारण 30-40 मिनिटामध्ये तुमच्यापर्यंत पोचतं करायचा प्रयत्न करणार आहे. तर मग विषय आर्थिक आहे, त्याच्यामध्ये मध्ये आर्थिक संज्ञा येतात, तेव्हा आपलं सगळ्यांचं त्याच्यामध्ये चित्त असल्यास आपल्याला आणखीन मजा पण येणार आहे त्याच्यामध्ये. असा मी थोडक्यामध्ये तुमच्याशी हा विषय मांडीन आणि पुन्हा एकदा अण्णाभाऊंना त्रिवार मुजरा करून तुमचा मी निरोप घेईन. देशाची अर्थव्यवस्था 2019-20 या वर्षामध्ये काहीशी स्लो होत आलेली होती. त्याच्या मागचं कारण आहे की अर्थव्यवस्थेमध्ये काही मुळातून बदल करण्यासाठी प्रथम 8 नोव्हेंबर 2016 या तारखेला पंतप्रधानांनी नोटाबंदीचा एक जबरदस्त फटका संपूर्ण देशाला ठेवून दिला. आता तो एकटा नोटाबंदी हा विषय सुद्धा तासभर तरी बोलता येईल एवढा आहे, आपण तेवढं करणार नाही होत. अर्थात त्या नोटाबंदीमुळे काही प्रमाणात काळा पैसा बाहेर यायला मदत झाली, काही प्रमाणात चेक बसला, पण शेवटी काळा पैसा ही गोष्ट अशी आहे की ती या एका नोटाबंदीला बदणारी नाही, त्याला अनेक वाटा फुटतात आणि ते येतं. पण नोटाबंदीमुळे आपल्या अर्थव्यवस्थेचं डिजिटलायझेशन, म्हणजे क्रेडिट कार्डनी पेमेंट, मग ते भीम ॲपसुद्धा प्रसिद्ध झालं आणि त्यामुळे अर्थव्यवस्थेच्या मुख्य प्रवाहामध्ये फार मोठ्या प्रमाणावर निधी येऊ लागतो. त्या डिमॉनिटायझेशनच्या पाठोपाठचा फटका नाही आहे, तर 1 जुलै 2017 पासून लागू झाली पासून GST हा गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स लागू झाला. गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स ही स्वतंत्र भारताच्या वाटचालीतली आर्थिक क्षेत्रातली सर्वात मोठी क्रांती होती, असं मोठं पाऊल येते. ती सर्वात मोठी क्रांती होती आणि आपली कर पद्धती अधिक सोपी करायला, ती पारदर्शक करायला आणि त्यामुळे कर पद्धतीमधला भ्रष्टाचार बंद व्हायला, म्हणजे शेवटी सामान्य माणूस जे नाडला जातो ते दूर व्हायला त्याची मदत होते. अशी GST आलं 1 जुलै 2017. तर GSTचा अभ्यास असं दाखवून देतो की जगामध्ये एकतर ज्या लोकशाही देशांमध्ये हा GST लागू झाला, वाक्य नीट ऐकून ठेवा, की जगातल्या ज्या लोकशाही देशामध्ये हा GST लागू झाला ते सरकार हरलंय, पुढची निवडणूक हरलंय, ते सरकार पुढची निवडणूक हरलंय. कारण GST लागू झाल्यावर
पहिली 2 वर्ष अर्थव्यवस्था स्लो होते, थोडी महागाई वाढते आणि त्या महागाईचा चटका सामान्य माणसांना बसतो. मग तुम्ही आम्ही आपण सामान्य माणसं काही कशामुळे हे झालं, आणि मग जीएसटी आहे आणि आत्ता थोडे 2 वर्ष महागाईचा चटका सोसावा लागला तरी त्यातनं उद्या देशाची अर्थव्यवस्था विकसित होणार आहे आणि अशी विकसित झाली की त्याचा मलाही फायदा होईल, म्हणून आपण हे थोडंसं एवढा दूरचा विचार आपण करत नाही, करू शकत नाही. तशी आपली स्थिती असत नाही. आपल्याला बाजारातले भाजीचे भाव जरी थोडेसे वाढले तरी आपल्या बजेटला सगळे कष्ट असतात, ते आपण कोरोनाच्या काळात पाहतो. त्यामुळे पहिल्या 2 वर्षात हे जे जीएसटीचे काही विपरीत परिणाम आहेत त्यामुळे ती सरकार पुढची निवडणूक हरलेले आहेत. भारत सरकारचा अभ्यास करताना मला माहिती आहे की असं घडल्याचं भारत सरकारला पूर्ण माहिती होतं. तरी सुद्धा भारत सरकारने एक शब्द दिल्याप्रमाणे सप्टेंबर 2016 मध्ये आधी जीएसटीची घटना दुरुस्ती संमत केली आणि मग घटना दुरुस्तीचा नियमच आहे की एखादी घटना दुरुस्ती झाल्यापासून 1 वर्षाच्या आतमध्ये ती अंमलात यावी लागते. तर सप्टेंबर 2016 मध्ये घटना दुरुस्ती करतानाच सरकारने शब्द दिला होता की 1 जुलैला आम्ही रोल आउट, तर रोल आउट म्हणजे जीएसटीची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू होईल. मी याला गेली 2-2.5 वर्ष जिथे जिथे काही ठिकाणी सामान्य व्यक्तींशी, काही ठिकाणी तज्ज्ञांशी बोलताना मी याला एक उपमा दिलेली आहे. ती म्हणजे रुळावरनं गाडी धावत असते, रेल्वे गाडी रुळावरनं धावत असते. तिचा जिथे रूळ बदलायचा असतो त्याचा एक खटका असतो, रेल्वेचा एखादा सेवक तो खटका सोडतो आणि मग ती गाडी रूळ बदलते आणि नव्या रुळावरनं धावायला लागते. तर ती गाडी जेव्हा रूळ बदलते तेव्हा प्रचंड खडखडाट होतो, प्रचंड खडखडाट होतो. अख्खी गाडी अशी हलत असते आणि क्षणभर आत बसलेल्यांना वाटायला सुरुवात होतं की डिरेल होते का काय, नाही गाडी पडते काय. तर मग मी उपमा दिली हे लक्षात घेऊन की आव्हान काय होतं, तर भारताची अर्थव्यवस्था वेगात येतेच आहे. रेल्वे रुळावरनं गाडी अतिशय वेगात येतेच आहे. इथे नुसते रूळ बदलायचे नव्हते, नवे रूळ टाकायचे आहेत आणि त्याच वेगामध्ये ती रेल्वे गाडी नव्या रुळावर येईल आणि नव्या रुळावरनंही धावायला लागेल. इतकं आव्हानाचं काम होतं. एक जीएसटी आणणे म्हणजे संपूर्ण सरकारी यंत्रणा, विशेषतः तिची कर संकलनाची यंत्रणा, हिच्यामध्ये आमूलाग्र बदल करायचा होता. तो 1 जुलै 2017ला शब्द दिल्यानुसार सरकारने केलं. माझा मुद्दा आहे की त्याच्यानंतरची 2 वर्ष महागाई वाढणार आणि अर्थव्यवस्था थोडी स्लो होणार, कारण रेल्वे रूळ बदलते आणि नुसतं आधीच असलेल्या कुठल्या तरी रुळावरती जाते आणि नव्या रुळांच्या वरच तिने जायचं आहे, म्हणजे ते रूळ सुद्धा भक्कम पाहिजेत. तर ती पहिली 2 वर्ष म्हणजे 1 जुलै 2019 ते 1 जुलै 2017 ते जुलै 2019. तर आपल्याला तसं दिसून येतं की अर्थव्यवस्था काहीशी स्लो झाली होती. हे आहे की हे माहिती होतं आणि सरकारने हे कळून सवरून देशाच्या खऱ्या हितासाठी उचललेलं पाऊल आहे की 2 वर्ष जरी त्रास होणार असला, आणि लक्षात घ्या, तुम्ही विसरला असाल तर मी जाणीव करून देतो की त्याच काळामध्ये निवडणुका पण होत्या, लोकसभेच्या निवडणुका पण होत्या. म्हणजे सरकार उत्तरदायी आणि विरोधी पक्ष हे वापरतील हे माहिती असून देशाच्या खऱ्या हिताचं पाऊल म्हणून जीएसटी आणलं आणि हे सोसलं सरकारने. पण त्यानंतर आता 2019च्या ज्या काही व्हायच्या त्या निवडणुका झाल्या, लोकांनी त्यांना जो कौल द्यायचा होता तो दिला, पण अर्थव्यवस्था स्लो झाली होती. अपेक्षित हे होतं की 2019-20 या वर्षाची तिसरी तिमाही म्हणजे ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर यामध्ये तो अर्थव्यवस्थेचा वेग पुन्हा वाढेल आणि चौथ्या तिमाहीमध्ये जो पूर्वी होता म्हणजे 7-7.5% आणि चीनपेक्षा जास्त वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था, तर तसा तो पूर्वीसारखा होईल आणि मग आपली पुन्हा भरधाव वेगाने भारताची अर्थव्यवस्था पुढे सरकेल. हे होताना तिसऱ्या तिमाहीमध्ये आर्थिक वेग थोडा वाढला होता, पण चौथी तिमाही होताना हे सगळं जगभर कोरोना आलं. पहिल्यांदा तिकडे चीनमध्ये झालं, त्यांनी चीनच्या बाजारपेठा खाली गेल्या. पण आज चीनची पण ताकद एवढी आहे की चीनच्या बाजारपेठेचा परिणाम अमेरिकेवर होतात आणि एकदा ते अमेरिकेवर झाले की भारतावर सुद्धा होतात. त्यामुळे सगळे बाजारपेठ खाली आणि मग भारतामध्ये सुद्धा कोरोनाचं वाढत गेलं. ते आत्ताच्या तारखेलाही विचार करताना कोरोना नेमका कधी कसा संपेल हे खात्रीने सांगता येत नाही. असा काळ म्हणजे
अर्थव्यवस्थेला आधी थोडी स्लो झालेलीच होती. त्याच्यात कोरोनामुळे दुष्काळात 13वा महिना आला. आता भारतामध्ये अजून कोरोनाचा स्फोट होण्यापूर्वी म्हणजे 1 फेब्रुवारीला अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाचं बजेट मांडलेलं होतं. त्या बजेटमध्ये जीएसटीचा पहिला 2 वर्षाचा काळ संपवून आता देशाची अर्थव्यवस्था वेग पकडेल असं गृहीत धरूनची सगळी मांडणी केलेली होती. आणि 1 फेब्रुवारीला ते बजेट ऐकताना, नोट्स घेताना आणि त्या बजेटविषयी सर्वांशी बोलताना मी पण फार आशेने सांगत होतो की आता अर्थव्यवस्था पुन्हा पूर्ववत वेगाने वाढेल. पण आपल्याला सगळ्यांनाच हा कोरोनाने चांगलाच जबरदस्त फटका दिलेला आहे. एकतर त्या कोरोनामुळे लॉकडाऊन करावं लागलं, त्यांनी सगळीच्या सगळी अर्थव्यवस्था ठप्प, अर्थव्यवस्था बंद पडली, थांबवावी लागली. आणि मग लॉकडाऊन 1, मग लॉकडाऊन 2, मग लॉकडाऊन 3, मग अनलॉक 1, आता अनलॉक 2. तरी सुद्धा अजून पूर्णपणाने काही अर्थव्यवस्था सुरू झाली आहे असं नाही आहे. फार तर फार आता ऑगस्ट महिनाभर शाळा, कॉलेजेस, शिक्षण संस्था या सगळ्या बंद राहणार आहेत. मंदिरं खुली करायची का नाही हा सरकारपाशी अजून प्रश्न पेंडिंग आहे आणि तो लवकरच ठरायचा आहे. पण एकूणच देशाला फार मोठा, जगालाच आहे, संपूर्ण जगाला आहे, हा प्रचंड मोठा फटका आहे. आजच्या तारखेला जगाने आणि त्या जगाबरोबर भारताच्या अर्थव्यवस्थेने मंदीमध्ये प्रवेश केलेला आहे. मंदी मित्र हो, ही अतिशय काळजीची गोष्ट आहे. मंदी म्हणजे वेग कमी होणे नाही आहे नुसता, की भारताचा सकल राष्ट्रीय उत्पन्न, भारताचा GDP, त्याला मराठीमध्ये सकल राष्ट्रीय उत्पन्न शब्द आहे, ते 7.5-8% वाढत होतं. त्याच्याऐवजी ते 4-4.5% आलं. याला मंदी म्हणत नाही. तर गेल्या वर्षी भारताचा GDP जर मानला 100, तर तो चालू वर्षी 99, 98, 97, 96, 95 असा म्हणजे कमी होणे, याला मंदी म्हणतात. तर जगाची आणि भारताची मंदीमध्ये पावलं पडलेली आहेत. सगळ्या जगासमोर हे एक भीषण मोठं संकट आहे. किती मोठं आहे हे संकट हे डोळ्यासमोर मांडायला मी सांगतोय की 2008 सालच्या सप्टेंबर महिन्यामध्ये 2008 सालच्या सप्टेंबर महिन्यामध्ये अमेरिकेची अर्थव्यवस्था कोसळली आणि त्याचा युरोपवर, चीन आणि जपानवर आणि पाठोपाठ भारतावर सुद्धा परिणाम झाला. तर हे संकट त्याच्या कैक पटींनी मोठं आहे. मग संपूर्ण मानवतेवरचं ह्या प्रकारचं प्रचंड मोठं संकट एकदम 1929 साली आलं होतं. 1929 साली ग्रेट डिप्रेशन, आणि त्यांनी सगळ्या जगाचा GDP 30% कमी झाला. म्हणजे आदल्या वर्षी 100 असेल तर तो पुढल्या वर्षी 70 इतका कमी झाला. तर आता कोरोना व्हायरसच्या संकटामुळे यापेक्षा मोठं संकट आहे. आणि जगाने महामंदीच्या काळामध्ये प्रवेश केलाय. थोडक्यात सोपं सांगायचं तर ही 1929 ची मंदी गुणिले 2008 सालचं सब प्राईम क्रायसिस, आणि शिवाय ते आणखीन काही वाढवलं तर आता जगावर जे संकट आहे ते आहे संकट. अजूनही मी आजच्या तारखेला तुमच्याशी जेव्हा बोलतोय तेव्हा पहा की आंतरराष्ट्रीय विमान प्रवास अजून चालू झालेला नाही. तो आंतरराष्ट्रीय विमान प्रवास तुम्ही असं नका समजू की फक्त लक्झरी असतो. तर मुख्यतः आर्थिक गोष्टींचे जे सगळे व्यवहार होतात त्यातली माणसं विमानाने प्रवास तो आंतरराष्ट्रीय करतात. किंवा अर्थव्यवस्थेमध्ये सगळ्यात गतीने विकास करणारं क्षेत्र असतं गृहनिर्माण, घर बांधणी. घर बांधणीच्या पाठोपाठ नंबर 2 वर सगळ्यात वेगाने विकास करणारं, रोजगाराच्या संधी सर्वात जास्ती देणारं क्षेत्र असतं पर्यटन, टुरिझम. यांनी मार खाल्लाय. नवी गृहबांधणी बहुतेक सगळ्या ठिकाणी बंद पडलेली आहे. माणसांच्या पाशी निधीच नाही, पैसाच नाही, द्यायला उचलून कुठून देणार, यालाच मंदी म्हणतात. आणि पर्यटनाचा व्यवसाय तर ज्या जागा पर्यटनावर जगतात त्यांची आता अन्नाला मोताद झालेत. एवढं भीषण गंभीर संकट आहे. आणि आत्मनिर्भर भारत ही पंतप्रधानांनी मांडलेली व्हिजन, आणि त्या व्हिजनला साजेसा निर्मला सीतारामन यांनी मांडलेला कार्यक्रम
हा या संकटातून भारताला वर काढणे आणि उलट या संकटाचं संधीमध्ये रूपांतर करणे, असं ते आत्मनिर्भर भारत पॅकेज आहे. त्याच्यामध्ये पहिल्यांदा 12 मेला पंतप्रधानांनी व्हिजन मांडली आणि ते म्हणाले की आपण ह्याचं रूपांतर संधीत करूयात, संकटाचं रूपांतर संधीत करूयात. ही पंतप्रधान मोदींची बघण्याची दृष्टी असते. आपण संकटाचं रूपांतर संधीत करूयात, अशी संधी. आणि म्हणून ह्या पुढच्या वाटचालीमध्ये भारत देश आत्मनिर्भर होईल अशी आपण व्यवस्था करूयात. आत्मनिर्भर म्हणजे स्वतःवरच अवलंबून आहे. आपली स्वतःची जी विकासाची क्षमता आहे तिचाच विचार करून जगामधली स्थिती पुढच्या काळामध्ये काही राहिली तरी भारत स्वतःच्या शक्तीच्या बळावर विकास करेल, याला म्हणायचं आत्मनिर्भर भारत, ही व्हिजन. पंतप्रधानांनी 12 मेला ती मांडताना अर्थव्यवस्थेची 5 क्षेत्र सांगितली की ह्या 5 क्षेत्रांच्या मध्ये आपल्या लक्ष देऊन बदल घडवून आणायचे आहेत. त्या बदलांचा सगळा कार्यक्रम निर्मला सीतारामन यांनी पुढचे 5 दिवस मांडला. पंतप्रधानांनी सांगितलेली 5 क्षेत्र, त्यातलं पहिलं आहे अर्थव्यवस्था, इकॉनॉमी. हा देश 135 कोटींचा देश आहे, म्हणजेच त्याची इकॉनॉमी मोठी आहे. आता आपण जगातल्या टॉप 10त आपण 6 नंबरवर आहोत. भारताच्या अर्थव्यवस्थेचा आकार किती मोठा आहे तो विचारात घेतला तर आपण क्रमांक 6 वर आहोत. पण प्रत्यक्ष क्रय शक्ती, परचेसिंग पॉवर असा इंग्लिश शब्द आहे, ती लक्षात घेतली तर अमेरिका आणि चीनच्या पाठोपाठ भारताची अर्थव्यवस्था मोठी ठरते. म्हणजे आपली ताकद मोठी आहे. तर या इकॉनॉमी, आपल्या अर्थव्यवस्थेचा वापर करून घेतला पाहिजे आत्मनिर्भर व्हायला. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, पंतप्रधान म्हणाले पायाभूत सोयी सुविधा. भारतातल्या पायाभूत सोयी सुविधा जागतिक दर्जाच्या बनल्या पाहिजेत. पायाभूत सोयी सुविधा म्हणजे रस्ते, वीज, पाणी, दळणवळण, हे जे टेलिफोन आणि आता मोबाईल, तर देशामध्ये गरीबातल्या गरीबापासून ते श्रीमंतातल्या श्रीमंतापर्यंत सर्वांकडे आता मोबाईल आहे. भारताची लोकसंख्या 135 कोटी आहे आणि भारतामध्ये मोबाईलची एकूण संख्या 120 कोटी आहे. म्हणजे जवळजवळ थोडा जरी मुलगा अनेक ठिकाणी तर शाळेत जायला लागली मुलं तर आता पालक आपल्या काळजीपोटी मुलांच्याकडे मोबाईल देऊन ठेवतात. भारतामध्ये दरडोई एक मोबाईल आहे आणि गेल्या 6-7 वर्षांमध्ये त्या मोबाईलचा वापर विकासाची संधी म्हणून जे ट्रायपॉड उभा केला आहे, जनधन हे प्रत्येकाचं बँक अकाउंट, आधार कार्ड म्हणजे प्रत्येकाचं नागरिकत्वाचं आहे, आणि मोबाईल. आणि गरीबातल्या गरीब नागरिकासाठी काही निधी द्यायचा असेल तर तो निधी थेट त्याच्या अकाउंटवर म्हणजे मोबाईलवर त्याच्या भीम ॲप वापरून जमा होऊ शकतं. असं देशभर असं त्याचं जाळं विकासाचं उभं केलेलं आहे. म्हणून दुसरं आहे की पायाभूत सोयी आणि त्या जागतिक दर्जाच्या बनवायच्या. भारतातले रस्ते, भारतातली वीज पुरवठा, किंवा आत्ता तुम्ही पहा की मी तुमच्याशी हे जे बोलू शकतोय, कशामुळे बोलू शकतोय तर केवळ ते फेसबुक आणि त्याचा मार्क झुकरबर्ग, ते तर सर्व आहेच की फेसबुक लाईव्ह आपण करू शकतो. पण इथे माझ्या घरामध्ये वायफाय की ज्याचा सिग्नल चांगला असावा लागतो. समजा काही कारणाने वायफायला प्रॉब्लेम झाला तर माझ्या मोबाईलवर 4G, आता 4G आला आणि लवकरच 5G येईल आणि ते आपण देशांतर्गतच डेव्हलप करतो, तर ते आहे. शिवाय ते तुमच्या एंडला सुद्धा तुमच्याकडे असा चांगला मोबाईल किंवा चांगला लॅपटॉप, त्याचं वायफायचं चांगलं कनेक्शन, स्पीड त्यांनी चांगला द्यावं लागतो. इतकं सगळं झालं तर हा आत्ता मी जो बोलतोय तो तिथून थेट तुमच्यापर्यंत, तुमच्या घरामध्ये, तुमच्या मनामध्ये, तुमच्या बुद्धीमध्ये मी पोचू शकतो आहे. म्हणजे बँडविड्थ असा त्याला शब्द आहे की भारताची दरडोई बँडविड्थ. तर सगळ्या पायाभूत सोयी सवलती ह्या जगात. दुसरा मुद्दा पंतप्रधानांनी सांगितलेला की पायाभूत सोयी सुखसोयी या जागतिक दर्जाच्या बनल्या पाहिजेत, इन्फ्रास्ट्रक्चर. तिसरा मुद्दा त्यांनी सांगितला टेक्नॉलॉजी, ज्याच्याविषयी मी आत्ता बोललो की भारतातली टेक्नॉलॉजी जगाच्या तोडीस तोड पाहिजे, आपण कुठेही जरा सुद्धा काकणभर मागे नाही. चौथा मुद्दा त्यांनी सांगितला डेमोग्राफी. तोही सुरुवातीला माझा उल्लेख करून झालाय. डेमोग्राफी म्हणजे भारताची लोकसंख्या 135 कोटी आहे. हिचं स्वतःचं म्हणून एक बळ आहे आणि आपल्या लोकसंख्येला ओझं न समजता आपण शिक्षणाचा जेवढा प्रसार होईल, पोषक आहार जेवढा लहानपणापासून मुलामुलींना मिळेल, स्त्रियांचं शिक्षण जितकं, म्हणजे जो अण्णाभाऊ साठेंचा आग्रह होता, हे जितकं होऊ शकेल तितके देशाची विकासाचा गुणाकार होत जाणार आहे. तर ते म्हणजे डेमोग्राफी, की आपलं हे बळ आहे म्हणून वापरणे. 135 कोटीचा भारत.
आणि 5वा मुद्दा पंतप्रधान म्हणाले डिमांड. डिमांड म्हणजे बाजारामध्ये ज्या वस्तू किंवा सेवांना मागणी असते, तर ही 135 कोटीचा भारत ही एक एकसंध बाजारपेठ आहे, प्रचंड मोठी. त्या बाजारपेठेच्या शक्तीचा जर वापर केला तर तिकडे बाकी जगामध्ये काहीही झालं तरी त्याचा भारतावर परिणाम होणार नाही किंवा कमी होईल, वाईट परिणाम कमी होईल. याउलट आपल्या स्वतःच्या शक्तीच्या आधारावर आपण विकासाचा रथ आपला वेगाने पुढे नेऊ शकू. याला म्हणायचं आत्मनिर्भर भारत ही व्हिजन. आणि त्या व्हिजनचे 5 मुद्दे. ते 5 मुद्दे प्रत्यक्षात आणण्यासाठी आर्थिक सुधारणा आपण कोणत्या करणार तर करतो. आर्थिक इथे एक योग्य प्रश्न त्यांनी विचारलाय, त्याच्यापाशी मी आपोआप 2-4 मिनिटांमध्ये पोहोचतोच आहे की हे 20 लाख कोटीचं पॅकेज हे एक्सप्लेन करा. तर मी त्याच्याकडे आपण आपोआप येणारच आहोत. पण या व्हिजनला आकार त्या 20.97 लाख कोटी म्हणजे 20,97,000 कोटी असं ते पॅकेज आहे. थोडक्यामध्ये मी ते थोड्या वेळामध्ये सांगीनच तुम्हाला. तेव्हा हे 5 प्रत्यक्षात आणण्यासाठी पंतप्रधान म्हणाले 4 क्षेत्रांच्या मध्ये आपल्याला सुधारणा घडवून आणायला पाहिजे. त्यांनी 4 क्षेत्र सांगितली. लँड म्हणजे भारताची प्रचंड मोठी जमीन, त्यातली शेत जमीन, खडकाळ जमीन सगळी, पण लँड. दुसरं म्हणाले लेबर म्हणजे कामगार वर्गाच्या बाबतीतल्या अनेक सुधारणा घडवून आणल्या पाहिजेत. तिसरं म्हणाले लॉ म्हणजे आपले अनेक कायदे खूप जुने आहेत, कालबाह्य झालेले आहेत आणि ते रथात वेगाने पुढे जाण्यात. आणि चौथा आहे लिक्विडिटी म्हणजे रोखता म्हणजे सामान्य माणसाच्या हातात वस्तू पाहिजेत. अशी पंतप्रधानांनी व्हिजन मांडली. आणि मे महिन्यातले 5 दिवस अर्थमंत्री निर्मला सीतारामन ही व्हिजन प्रत्यक्षात आणण्यासाठीचं पॅकेज मांडत होत्या. ते पॅकेज 20.97 लाख कोटीचं आहे. या 20.97 लाख कोटीपैकी 3 लाख कोटी हे जे लघु आणि मध्यम उद्योग आहेत, त्याला इकॉनॉमिक्समध्ये MSME मायक्रो स्मॉल मीडियम सेक्टर, त्याच्यासाठी 3 लाख कोटी आहेत. शेतीजन्य विकास याच्यासाठी 8 लाख कोटी आहेत. आणि बाकीचे अन्य उद्योग व्यवसाय, रोजगाराच्या संधी निर्माण करणे अशासाठी सुद्धा ते असे एकूण 20,97,000 कोटीचं हे पॅकेज आहे. त्या 20,97,000 कोटीपैकी सुमारे 8 लाख कोटी रिझर्व्ह बँकेकडनं येणार आहेत. त्यानंतर सुमारे 9 लाख कोटी हे सरकारने ज्या वेगवेगळ्या सवलती दिलेल्या आहेत, तऱ्हातऱ्हांच्या वेगवेगळ्या सवलती दिलेल्या आहेत, त्यांच्यामधनं येणार आहेत. आणि सुमारे 5.5 ते 6 लाख कोटीची ही तूट आहे, ती मात्र सरकारला भरून काढावी लागणार आहे. तर तूट भरून काढावी लागणार आहे म्हणजे नाशिक रोडच्या छापखान्यामध्ये नोटा छापल्या जातील आणि त्या अर्थव्यवस्थेमध्ये मांडल्या जातील. तुम्हाला मी या आत्मनिर्भर भारत पॅकेज व्हिजन आणि पॅकेजचं एक सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य सांगतो. ते म्हणजे लोकांवर फार मोठ्या प्रमाणात विश्वास टाकलाय. इंग्लिशमधली शब्द आहे त्याला ट्रस्ट बेस्ड रिफॉर्म्स, म्हणजे आर्थिक सुधारणा करायच्या आहेत पण तो लोकांच्यावर फार मोठ्या प्रमाणात विश्वास टाकून तऱ्हातऱ्हांच्या सोयी सवलती लोकांना वाटलेल्या आहेत. आणि कर भरणे किंवा व्यवसाय सुरू करणे, त्याच्यासाठी लोन असेल तर लोनची व्यवस्था, पण मग ते लोन कर्ज वेळच्या वेळी फेडणे, या सगळ्याच्या बाबतीत. तेव्हा आत्मनिर्भर भारत व्हिजन आणि पॅकेजचं एक मोठं वैशिष्ट्य ट्रस्ट बेस्ड, समाजाशी, सरकारचं समाजाशी नातं विश्वासावर आधारित बनवलेलं आहे असं एक. दुसरं, तिकडे दिल्लीमध्ये बसलेलं केंद्र सरकार दिल्लीत बसून काहीतरी करणार आणि त्याची अंमलबजावणी देशभर राहील असं न करता विकेंद्रीकरणावर सरकारने भर दिलाय, राज्य सरकारांना विश्वासात घेण्यावर दिलाय. याचं इंग्लिश नाव आहे कोऑपरेटिव्ह फेडरलिझम आणि कोऑपरेटिव्ह होय थँक्यू राहुल. कोऑपरेटिव्ह फेडरलिझम आणि कॉम्पिटिटिव्ह फेडरलिझम. कोऑपरेटिव्ह फेडरलिझम याचा अर्थ आहे की केंद्र सरकार आणि सगळी राज्य सरकार यांनी एकमेकांशी सहकार्य करून देशाचा विकासाचा गाडा पुढे न्यायचा. याही वाक्याचा अर्थ असा आहे की केंद्रामध्ये
राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं सरकार आहे आणि भाजपकडे स्वतःचं स्पष्ट बहुमत आहे. आणि समजा आता महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आहे, तिकडे तमिळनाडूमध्ये द्रविड मुन्नेत्र कळघमचं सरकार आहे, आंध्र प्रदेशमध्ये जगन रेड्डींचा काँग्रेस पक्ष आहे, त्यांचा स्वतःचा एक वेगळा, तिकडे तेलंगणामध्ये तेलंगणा राष्ट्रीय समिती आहे, पंजाबमध्ये काँग्रेसचं सरकार आहे, दिल्लीमध्ये केजरीवाल आपचं सरकार आहे. तर तिथे केंद्र सरकार भेदभाव करणार नाही असा त्या कोऑपरेटिव्ह फेडरलिझम याचा अर्थ आहे की लोकांनी आपापलं त्याला निवडून दिलंय, लोकांचा कौल त्याला मान राखला पाहिजे. एकदा लोकांनी निवडून दिलं की आपलं काम आहे सगळ्यांनी मिळून एकत्र कारभार चालवायचा. हे आहे कोऑपरेटिव्ह फेडरलिझम. त्या कोऑपरेटिव्ह फेडरलिझमच्या बरोबरीनेच महत्वाचं आहे कॉम्पिटिटिव्ह फेडरलिझम. कॉम्पिटिटिव्ह फेडरलिझम म्हणजे राज्यांची आपसात एक आरोग्यपूर्ण स्पर्धा, हेल्दी कॉम्पिटिशन. कशाची? की माझ्या राज्याचा मी जास्त विकास करून दाखवतो का तुझ्या राज्याचा तू जास्त विकास. विकासाचं गाडं जास्त वेगाने पुढे सरकवण्यासाठी म्हणून नव्या नव्या कल्पना काढणे, प्रशासन पारदर्शक करणे, भ्रष्टाचार कमी करणे, सरकारी यंत्रणा लोकांना अधिक उत्तरदायी बनवणे, या सगळ्यांच्या द्वारा मी माझं राज्य तेव्हा तमिळनाडू जास्ती वेगाने विकास करतो का महाराष्ट्र देशामध्ये नंबर 1चा होतो का गुजरात नंबर 1चा आहे म्हणजे काही घटकांवर तो टिकवतो आणि आणखी वाढवतो का परवापर्यंत बिहार आणि उत्तर प्रदेश मागे होते तर ते आता मागे न राहता ते वेगाने पुढे येतात का. तेव्हा आत्मनिर्भर पॅकेज प्रत्यक्षात आणण्यासाठी सरकारने हे कोऑपरेटिव्ह फेडरलिझम आणि कॉम्पिटिटिव्ह फेडरलिझम दोन्हीला महत्त्व दिलंय. आणि त्याच्यामध्ये डिसेंट्रलायझेशन, विकेंद्रीकरण म्हणजे पॅकेज तयार केलं अर्थव्यवस्थेला या संकटातून बाहेर काढण्याकरता. पण म्हणून ते दिल्लीमध्ये बसून फक्त मोदी सरकारच देशभर त्याची अंमलबजावणी करेल असं नाही, तर राज्य सरकार, एवढंच नाही तर ग्रामीण भागामध्ये पंचायत राज यंत्रणा त्रिस्तरीय आणि शहरी भागामध्ये ज्या शहरी अर्बन लोकल बॉडीज म्हणजे आता पुण्याची महापालिका, पिंपरी चिंचवडची महापालिका, थेट यांच्यापर्यंत विश्वासात घेऊन एक प्रक्रिया चालू केली. हे आत्मनिर्भर भारत योजनेचं दुसरं वैशिष्ट्य. तिसरं आणि याला मी म्हणेन सगळ्यात मोठं आहे ते म्हणजे कोरोनानी निर्माण झालेल्या संकटाचा वापर संधी म्हणून करण्यात आलेला आहे. संकटाचा वापर देशामध्ये आर्थिक सुधारणांना गती आणण्यासाठी केलाय. हे जे मी 4 तुम्हाला सांगितले त्या 4तल्या प्रत्येकावर एक तास बोलता येईल. आज मी थोडंसं काही कारणामुळे इतकं सविस्तर करू शकणार नाहीये. पण अर्थव्यवस्था, पायाभूत सोयी सवलती, तंत्रज्ञान, लोकसंख्या आणि मागणी, डिमांड, हे 5ला गती आणण्यासाठी लँड, लेबर, लॉ, लिक्विडिटी याच्यामधले बदलांचा जो कार्यक्रम मांडला हा आर्थिक सुधारणांना प्रचंड वेग देणारा कार्यक्रम आहे. किंबहुना संकटाचं रूपांतर संधीत करणे म्हणजे कोरोनाच्या रूपाने संकट आहे आणि अर्थव्यवस्था संकटात सापडली आहे, पण या संकटातनं बाहेर काढायला त्याला एक नाव आहे, ते म्हणजे व्ही शेप रिकव्हरी असं त्याला म्हणतात. म्हणजे कोरोनामुळे आर्थिक वेग सटकन इतका खाली आला की तो आता तळाला आला. पण हे पॅकेज देऊन आपण पाहूयात की काय होतं, तर तो तितक्याच वेगाने पुढे वर चढणे, याचं नाव आहे व्ही शेप रिकव्हरी. तर आर्थिक सुधारणांच्या कार्यक्रमासाठी ते मांडण्यात आलेलं आहे. एक शेवटचं ऑब्जेक्शन मात्र आहे या सगळ्यामध्ये. तुम्हा सर्वांच्या परवानगीने मी तो एक मुद्दा थोडक्यात सांगतो आणि बहुधा आपल्या एका मित्रांना लक्षात आलं की मला काहीतरी प्रॉब्लेम आहे, तर तुमच्या सर्वांच्या परवानगीने मी हा एक मुद्दा थोडक्यात सांगून आज पुन्हा एकदा अण्णाभाऊंच्या स्मृतीला, त्यांच्या कार्याला वंदन करून तुम्हा सर्वांची कृपया मला थांबायला परवानगी असावी. आत्मनिर्भर भारत पॅकेज उत्तमच आहे, तरी सुद्धा एकूण जगातली मंदी आणि भारतातली सुद्धा अर्थव्यवस्था मंद झालेली आणि नव्या वर्षात मंदी येणार का, तर रिझर्व्ह बँकेने तर सांगितलेलंच आहे की मंदी चालू झाली, असं रिझर्व्ह बँकेने सांगितलं. भारतात सुद्धा मंदी चालू झाली. पण आता हे पॅकेज ते प्रत्यक्ष प्रभाव, मी तुम्हाला एवढं सांगतो, अधिक वेळ म्हणजे मला थोडं थांबणं आवश्यक आहे, नाही तर मी तुम्हाला अनेक उदाहरणं दिली असती
की जुलैमध्ये एक उदाहरण सांगतो की मे महिन्यामध्ये कार्यक्रम मांडला, त्याच्यावर मी घेणार आहे सत्र. राहुल पुन्हा कळवत आहेत की नॅशनल एज्युकेशन पॉलिसीवर माझं सत्र 4 ऑगस्टला आहे. 4 ऑगस्टला संध्याकाळी 6 वाजता चाणक्य मंडलचं फेसबुक लाईव्ह आणि यूट्यूब लाईव्ह ह्याच्यावर आहे. जे ऐकतायत त्यांना ज्यांना इच्छा असेल ते जरूर चाणक्य मंडलच्या फेसबुकच्या पेजवर 4 ऑगस्ट सायंकाळी 6 ते म्हणतात नवीन शिक्षण धोरणावर ऐकायला आवडेल, तर ते मी सविस्तर त्या वेळेला सांगणार आहे. तर माझ्या मते हे पॅकेज उत्तम आहे आणि त्यांनी अर्थव्यवस्थेची रिकव्हरी होईल. मे महिन्यामध्ये अर्थमंत्र्यांनी जे मांडलं त्याची गेल्या 2 महिन्यामध्ये पावलं टाकणं सुद्धा सुरू झालंय. मी तुम्हाला त्याचं एक सगळ्यात मोठं झालेलं ह्या 2 महिन्यामध्ये ते झालेलं आहे. पॅकेज मांडताना निर्मला सीतारामन यांनी जाहीर केलं की शेतकऱ्याला त्याचा शेतमाल तालुक्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्येच विकण्याचं बंधन आजपर्यंत होतं. मे महिन्यामध्ये अर्थमंत्र्यांनी जाहीर केलं की ते बंधन काढून टाकून शेतकऱ्याला त्याच्या शेतमालाला जिथे चांगला भाव मिळेल तिथे कुठेही नेऊन विकायला परवानगी देणारा कायदा आम्ही करणार आहोत असं त्या म्हणाल्या. आज मी तुमच्याशी 31 जुलैला बोलतोय, मधल्या काळामध्ये हा कायदा झाला सुद्धा. तो कायदा होण्यामुळे शेतकऱ्याचं फार मोठ्या प्रमाणात भलं व्हायला मदत होणार आहे. शेतकऱ्याला आधी जे बंधन होतं की तुझा शेतमाल तू नेऊन कृषी उत्पन्न बाजार समितीलाच दिला पाहिजे, तर आता जिथे चांगला भाव मिळेल तिथे नेऊन थेट विकण्याला परवानगी आहे. म्हणजे लक्षात घ्या की गावाकडे शेतकऱ्यांनी भाजीपाला पिकवला आणि तो भाजीपालाही त्याला जी भाजीपाल्याची कृषी उत्पन्न बाजार समितीची बाजारपेठ आहे तिथे द्यायचा, तर त्याला भाव कमी मिळतो, शिवाय तो नाशिवंत असतो. पण पुण्याच्या परिसरातला शेतकरी त्यांनी जर ठरवलं की माझ्या शेतात आलेला भाजीपाला मी इथनं थेट उचलून पुण्यामध्ये थेट ग्राहकाला नेऊन विकणार आहे, तर तुम्हाला दिसेल की दोघांचाही फायदा आहे. शेतकऱ्याला पण भाव जास्ती मिळेल, तरी ग्राहकाला मिळतानाही तो भाजीपाला स्वस्तामध्ये मिळेल. कारण मधली मध्यस्थांची सगळी जी मालिका आहे की ज्या प्रत्येक मध्यस्थामुळे भाव वाढत जातात. शेतकरी आधी कृषी उत्पन्न बाजार समितीत देणार, मग तिथनं घाऊक विक्रेते होलसेलर्स तिथनं उचलणार, मग ते रिटेलरना देणार आणि करत करत जर रस्त्यावरचे व्हेंडॉर म्हणजे पथारीवाले. मी तुम्हाला हे पण सांगतो की या पॅकेजमध्ये सरकारने पथारीवाल्यांच्यासाठी कुठलेही प्रश्न न विचारता एक किमान लोन 10,000 रुपयाचं अशी व्यवस्था केली आहे. मला माझी प्रकृती सांगते की थांबायला पाहिजे, पण एका उदाहरणाचा मोह आहे ते जरा थोडक्यात सांगतो. एके वेळी मी भारतातल्या एका गावात गेलेलो होतो, मोठं गाव, चांगलं श्रीमंत गाव, आणि त्यातल्या पुस्तकाच्या दुकानात गेलो होतो आणि चिकार उत्तम पुस्तकं मला मिळाली. ते माझ्या हातात असे दोन्ही तयार झाले पुस्तकांचे गठ्ठे, म्हणून मी ते घेऊन बाहेर आलो. तर एक गरीब माणूस आडवाला कळत होता, असे दाढीचे खुंट वाढलेत, केस विस्कटलेले आहेत, अंगावरचे कपडे मळलेले आहेत, पायामध्ये तुटक्या चपला घातल्यात, त्याच्या हाताशी अशी एक छोटी कसली तरी बॅग होती आणि तो म्हणाला की मी बूट पॉलिश करणार आहे म्हटलं. आणि त्याचे जे बूट पॉलिशचे सगळं साधन सामुग्री होती ती पोलीस जप्त करून घेऊन गेले. आणि तो म्हणाला मी एक साधा कामगार आहे, माझं जर हे जर चालू नाही राहिलं तर आज माझ्या घरची चूल पेटणार नाही, तर साहेब मला मदत करा. त्यांनी पाहिलं होतं ना की मी पुस्तकाच्या दुकानात नेतो, दोन्ही हातात गठ्ठे आहेत माझ्या पुस्तकांचे. मग मी त्या थांबलो आणि मी त्याला सहज विचारलं की ते जे पोलीस तुझा माल उचलून घेऊन गेले तो पुन्हा आणायला तुला किती पैसे पाहिजेत? तर तो म्हणाला 1,000 रुपये पाहिजेत. 1,000 रुपये. हां, समाजाच्या रूपाने प्रकट होणाऱ्या ईश्वरामुळेच माझी ती क्षमता आहे, तर म्हणून मी खिशातनं, ती समाजानेच मला दिलेली शक्ती आहे, मी खिशातनं 1,000 रुपये काढले आणि त्याच्याकडे दिले की तुझं बूट पॉलिशचा माल पुन्हा खरेदी कर आणि तुझं पोटापाण्याचे. म्हणजे पहा तुम्ही की जे अतिशय गरीब आहेत, पथारीवाले, व्हेंडॉर्स, त्यांना जर आत्ताचा हा जो अडचणीचा काळ आहे की निधी पैसे नाहीच आहेत रोख कुठे, त्यांना जर 10,000 रुपयापर्यंतची मदत मिळाली तर ती सरकारने जाहीर केली आहे. काल माझं एका ठिकाणी असंच सत्र चालू होतं, आत्ता आहे असं, आणि मी ही योजना सांगत असताना गावातल्या एका पथारीवाल्याने मला फेसबुकवर निरोप दिला की साहेब मला सरकारकडनं 10,000 रुपये मिळाले सुद्धा. म्हणजे त्या आत्मनिर्भर भारत पॅकेजची अंमलबजावणी सुद्धा नीट चालू झालेली आहे. आता शेतकऱ्याला सुद्धा त्याचा शेतमाल तू नेऊन भारतात कुठेही विक हे केलं. तरी पण एक मोठी उणीव आहे यामध्ये.
एक मोठी उणीव राहून गेली यामध्ये. ती उणीव म्हणजे त्याला अर्थशास्त्राच्या भाषेत म्हणतात की विकासाच्या सप्लाय साईडकडे लक्ष दिलं गेलं. म्हणजे पैसा, त्याचा पुरवठा, निधी, समजा कर्ज रूपाने तुम्हाला मिळणार आहे, त्याचं व्याज कमी केलं जाईल, या सगळ्याचा. पण दुसरी जी महत्वाची बाजू म्हणजे डिमांड, तर डिमांडकडे लक्ष या पॅकेजमध्ये तुलनेने कमी आहे. डिमांडकडे लक्षचा एकदम एक सोपा अर्थ सांगतो, तो म्हणजे सरकारने थेट गोरगरिबांच्या हातात काही पैसे ठेवायला हवे होते. तशा 1-2 योजना आहेत की जो अगदी छोटा शेतकरी आहे त्याच्या अकाउंटवर 6,000 रुपये जमा करणे, किंवा मी आत्ता सांगितलं तसं पथारीवाल्यांना, हेच उदाहरण, त्याच उदाहरणाचा अर्थ सांगतोय की छोटे व्यापारी म्हणजे जे पथारी पसरून बसलेले असतात, तर सरकारने 10,000 रुपये कर्जाची व्यवस्था केली आहे आणि ते कर्ज मिळणं सुद्धा चालू झाले. पण म्हणजे तरी लक्षात घ्या की ते 10,000 रुपये कर्जाऊ घे, त्यातनं तुझं जे फुटपाथवरचं दुकान आहे ते चालव, आणि त्या सगळ्यातनं तरी सुद्धा आता तू बाहेर कसा पड, हे करून ते कर्ज केव्हा ना केव्हा तरी पुन्हा फेडायचंच आहे ना. तर त्याच्याऐवजी 6 ते 10,000 रुपये गरीबातल्या गरीबाच्या जनधन अकाउंटवर जमा करायला पाहिजे होते. याला म्हणतात डिमांड साईड. तर या पॅकेजमध्ये डिमांड साईडकडे लक्ष कमी देण्यात आलेलं आहे, एवढी मात्र उणीव आहे. तुका म्हणे त्यातल्या त्यात एक समाधानाची गोष्ट ही की अशी उणीव आहे हे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सुद्धा मान्य केलंय, आणि त्या म्हणाल्या की आम्ही प्रयत्न करू, ह्या पॅकेजची अंमलबजावणी चालू होऊ दे, त्याच्या थोड्या काळानंतर आम्ही असाही प्रयत्न करू की थेट गोरगरिबाच्या हातात काही निधी ठेवायचा. मी अशी आशा करतो की आत्मनिर्भर भारत पॅकेज यशस्वी ठरावं. मला तर व्यक्तिशः त्याचा विश्वास आहेच, पण त्याच्याशिवाय मी मुख्य आशा अशी करतो की हे जे थेट गरीबातल्या गरीबांच्या हातामध्ये काही निधी ठेवणं, हे सुद्धा सरकारने येत्या काही काळामध्ये करून आत्मनिर्भर भारत पॅकेजमध्ये राहून गेलेली उणीव सरकारने दूर करावी. मित्रांनो, मला ह्याच्याहून जास्ती बोलायला सुद्धा आवडलं असतं, पण तरी मी रूपरेषा तुमच्याशी बोललेलो आहे. माझ्या प्रकृतीचं काही कारण आहे, अगदीच सगळी रद्द करणं अयोग्य आहे, पण मी तुम्हाला 45 मिनिटांच्या मध्ये सारांश रूपाने ते समजावून सांगितलंय. कृपया ते गोड मानून घ्या. पुन्हा एकदा दादासाहेब सोनवणे आणि दलित स्वयंसेवक संघाचे खूप मनापासून मी आभार व्यक्त करतो. अण्णाभाऊंच्या पवित्र स्मृतीला, त्यांच्या सर्व कार्याला पुन्हा एकदा मुजरा करतो आणि तुमचा आज निरोप घेतो.